सुधीर आणि अमोलची मैत्री कॉलेजपासून होती. सुखदुःखात दोघेही एकमेकांच्या सोबत राहिले होते. काही वर्षांनी सुधीरने आपला छोटासा व्यवसाय सुरू केला, तर अमोल नोकरी करत होता. एके दिवशी अमोल अचानक सुधीरकडे आला. त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज होती. अमोलने 2 लाख रुपये उधार मागितले आणि 3 महिन्यात परत देईन असं वचन दिलं. सुधीरने जास्त विचार न करता त्याच्या खात्यात पैसे पाठवले. 3 महिने झाले, पण अमोलकडून पैशांचा विषय निघाला नाही. सुधीरने फोन करून विचारलं, तेव्हा अमोल म्हणाला, थोडी अडचण आहे, पुढच्या महिन्यात नक्की देतो. पुढचा महिना आला, पण पुन्हा तेच झालं. हळूहळू अमोलचे फोन कमी झाले, मेसेजला उत्तर मिळेनासं झालं. सुधीरने अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याला टाळलं गेलं. एक दिवस अचानक दोघांची बाजारात भेट झाली. सुधीरने शांतपणे विचारले, अमोल, पैशांची अडचण असेल तर सांग, मला थांबायला हरकत नाही, पण माझ्याशी बोलणं बंद का केलंस? अमोल काहीच बोलला नाही. सुधीर म्हणाला, मला 2 लाखांपेक्षा तुझ्या वागण्याचं दुःख झालं. पैसे उशिरा मिळाले तरी चालतील, पण विश्वास तोडू नकोस. त्या दिवशी अमोलला स्वतःची चूक जाणवली, कारण व्यवहारात पैसा महत्वाचा असतो, पण नात्यांमध्ये विश्वास त्याहून मोठा असतो.